माझ्या प्रिय बालमित्रांनो, बरं मला सांगा, चित्रपट बघायला कुणाकुणाला आवडतं? बापरे, मी तुम्हाला सगळ्यांना चित्रपट बघायला आवडतो. छान. बरं, कुठे बघायला आवडतात? घरी, टेलिव्हिजन सेटवर किंवा चित्रपटगृहात जाऊन? अच्छा, म्हणजे सगळ्यांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघायला आवडतो. तर बरं, तुम्ही आत्ता याच्या आधी बघितलेला चित्रपट कोणता? अरे 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 अरे, थांबा थांबा थांबा, सगळेच जण सांगताय तुम्ही. एकेकाने सांगायचं. अच्छा, म्हणजे तुम्हाला खूप चित्रपट आवडतात, तुम्ही खूप चित्रपट बघता आणि तुम्ही त्याच्यामध्ये रमता सुद्धा. अगदी बरोबर. छान छान. आज ना चित्रपट सगळ्यांना आवडतात, पण हा चित्रपटाचा प्रवास कसा सुरू झाला, कुठून सुरू झाला, कोणी सुरू केला, याच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. पाठ क्रमांक 14, ज्या पाठाचं नाव आहे चित्रपटाचा प्रवास. आज प्रत्येकाच्या घरात टेलिव्हिजन आहे, प्रत्येकाला वेगवेगळे कार्यक्रम बघायला आवडतात. चित्रपटाने तर लोकांच्या मनात महत्त्वपूर्ण अशी जागा निर्माण केली आहे. मात्र या चित्रपटाचा प्रवास कसा झाला याविषयी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते. का, कसा हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते. 20व्या शतकातील महत्त्वाचा शोध म्हणजे चलत चित्रपटाचा शोध होय. प्रथम 19व्या शतकातील जॉर्ज ईस्टमन यांनी न्यूयॉर्कमध्ये फिल्मचा शोध लावला. तर एक इंग्रज संशोधक ज्यांचे नाव विल्यम फ्रिजगिन आहे, यांनी चलचित्रण करणाऱ्या कॅमेराचा शोध लावला. त्यांनाच चित्रपट कलेचा जनक असे संबोधले जाते. फ्रान्समध्ये ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे ग्रँड कॅफे नावाच्या हॉटेलमध्ये 50 फुटांचा एक चलत चित्रपट कार्यक्रमात जाहीरपणे दाखविला. फ्रान्समध्ये ल्युमियर बंधू हे चित्रपटाचे जनक म्हणून सर्वत्र ओळखले जाते. भारताचा विचार पाहता चलचित्रपटाचा शोध महादेव गोपाळ पटवर्धन कुटुंबियांनी इसवी सन 1885 या वर्षी लावला. यानंतर ल्युमियर बंधूंचा एक प्रतिनिधी भारतात आला. त्यांनी चलचित्रपटाचा कार्यक्रम आठवडाभर आयोजित केला. कथानक असणारा जगातला पहिला चित्रपट द ग्रेट ट्रेन रॉबरी हा होय. भारतात मुंबईमध्ये हँगिंग गार्डन येथे कुलीचा लघुपट तयार करण्यात आला. त्यासाठी हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर सावेदादा यांनी विदेशातून कॅमेरा मागवला होता. या लघुपटावरील प्रक्रिया विदेशामध्ये करण्यात आली होती. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असा सन्मान दादासाहेब फाळके यांना देण्यात येतो. या दरम्यानच्या काळात पाटणकरांनी पाटणकर अँड फ्रेंड्स नावाची चित्रपट कंपनी स्थापन केली. भारतीय चित्रपटातील दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र आणि भक्त पुंडलिक हे चित्रपट तसेच दादासाहेब तोरणे यांचेही नाव घेणे क्रमप्राप्त ठरते. तसेच मराठी चित्रपटात काम करणारी पहिली भारतीय स्त्री कमलाबाई गोखले आहेत. त्यांचा चित्रपट मोहिनी भस्मासूर असून त्याचे दिग्दर्शक दादासाहेब फाळके हे आहेत. इसवी सन 1961 ते 1981 या 20 वर्षाच्या काळात सिनेमा बघणारा प्रेक्षक वर्ग वाढतच गेला. हा काळ भारतीय चित्रपटाचा सुवर्णयुग मानला जातो. या दरम्यान देशात 13,000 चित्रपटगृहे होती. भारताला सर्वाधिक चित्रपट निर्माण करणारा देश असे म्हटले जाते. पूर्वी अशा चित्रपटाचे स्वरूप वेगळे होते. अगदी सुरुवातीला वस्तूंची हालचाल तेवढी महत्त्वाची असायची. मग पुढे चलचित्रपट हा मिनिट, 2 मिनिट असे साधारणपणे 12 चलचित्रपटाचा मिळून एक कार्यक्रम व्हायचा. त्यात अनेक छोट्या छोट्या गोष्टीचा समावेश असायचा. उदाहरणार्थ रेल्वे स्टेशनवर गाडी थांबली किंवा समुद्राच्या लाटा उसळत आहेत, बागेत मुले खेळत आहेत इत्यादी क्षण चित्रित व्हायचे. पुढे चित्रपटांची व्याप्ती वाढली. त्यात कथानक, सामाजिक, आर्थिक, राजकीय बाबी तसेच नृत्य, संगीत, कौटुंबिक कार्यक्रमांचा समावेश झाला.
रंजकता वाढविण्यात आली. उपयोगिता अशी की चित्रपट हा आपल्या सर्वांचे मनोरंजन करण्याचे काम करतो. आता सिनेमागृहासोबत व्हिडिओ, TV याद्वारे चित्रपट दाखविण्यात येतात. या वेगवेगळ्या वाहिन्या सिनेमाचे प्रसारण करीत असतात. सोबत हे दृकश्राव्य माध्यम असल्याने समाजाचे प्रतिबिंब म्हणून काम करते. अनेक समस्या दाखवून त्यावर उपाययोजना कशा कराव्या याची जागृती चित्रपटे करतात. या ठिकाणी काम करणाऱ्यांची संख्या विपुल असल्यामुळे अनेक व्यक्तींना रोजगार मिळतो. अनेक लोक आपल्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचल्यामुळे ते लोकप्रिय झाले. त्यांची ख्याती संपूर्ण देशात विदेशात पोहोचली आणि ते सर्व आपल्या घरात विविध वाहिन्यांद्वारे दाखवितात. सॅटेलाईटचा वापर करून चित्रपट डाउनलोड करतात. भारतभर चित्रपट सिनेमागृहात दाखविले जातात. अनेकांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि कलेला प्रोत्साहन मिळते.